प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपल्यासोबत जे महनीय अतिथी आहेत, आपल्यासोबत ज्यांनी कुठलंही पाठबळ नसताना अत्यंत संघर्षशील जीवनातून 14 वर्षापूर्वी अद्वैत थिएटरची निर्मिती केली। येत्या ऑक्टोबरला 4 तारखेला ज्यांच्या अद्वैत थिएटरला जवळपास 14 वर्ष पूर्ण होतील। या 14 वर्षामध्ये ज्यांनी 18 नाटकं व्यावसायिक रंगभूमीवर आणली एक निर्माता म्हणून, आणि आज निर्माता संघाचे ते कार्यवाह म्हणून देखील आज आपली भूमिका बजावत आहेत, अशा राहुल भंडारी यांचं त्रिवेज मीडियामध्ये सर्वप्रथम स्वागत सर आपलं। नमस्कार सर, आपण नाट्य क्षेत्रामध्ये एक निर्माता म्हणून गेली 14 वर्ष अद्वैत थिएटरच्या माध्यमातून काम करतायत। या नाट्य क्षेत्रामध्ये आपला प्रवेश व्यावसायिक नाट्य क्षेत्रामध्ये आपण हौशी किंवा प्रायोगिक अशा वेगळ्या रंगभूमीतून काही प्रयोग केले, त्या माध्यमातून झाला की नेमका कसा झाला, हे सर्वप्रथम आपल्या प्रेक्षकांना आपण सांगावं। सर्वप्रथम तुमच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांचे मी मनापासून आभार मानतो, कारण पडद्यामागच्या लोकांना तुम्ही पहिलं पडद्यावर आणताय। कारण राहुल भंडारे हे नाव लोकांना माहिती आहे, पण राहुल भंडारे कोण आहे, काय आहे, अजून चेहरा म्हणून कोणाला माहित नाहीये। फार कमी लोकांना ते माहिती आहे, कारण आमच्या क्षेत्रातल्याच काही लोकांना जी झाली ती सुरुवात पथनाट्यातनं झाली। एक सामाजिक स्तरावर मी काही काळ काही लोकांसोबत काम करत होतो, काही सामाजिक कार्यकर्त्यांसोबत काम करत होतो, आणि त्यातनंच ती आवड निर्माण झाली कला क्षेत्राची। मग पथनाट्याच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न असतील, शैक्षणिक प्रश्न असतील, धार्मिक प्रश्न असतील, किंवा जागतिक पातळीवर किंवा देश पातळीवर जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांवर, राजकीय पातळीवरचे प्रश्न असतील त्या प्रश्नांवर पथनाट्याच्या माध्यमातून काम करत होतो। आणि ती आवड इतकी वाढली की मी 10वी नंतर काय करायचं आपल्याला, ऍक्च्युअली माझ्या डोक्यात होतं की JJR स्कूलला जाऊन आर्टिस्ट व्हायचं माझं खूप स्वप्न होतं। कारण माझा एक मित्र आहे, तो माझ्यासोबत लहानपणापासून शाळेत होता आणि त्याच्या माध्यमातून मी चित्रकला स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करायचो। तर त्या कलेमध्ये जाण्याचा खूप माझा मानस होता, परंतु काही आर्थिक परिस्थितीमुळे मला तिथे जाता नाही आलं JJR स्कूलला। त्याच्या आधी काही तुम्हाला कोर्सेस आणि एक्झाम्स द्यायचे असतात, त्यासाठी तुम्हाला रंगांसाठी, ब्रशसाठी तुम्हाला काही खर्च करायचा असतो। तो खर्च सुद्धा माझ्याकडे नव्हता, आणि शिक्षण म्हटलं तर मी शिक्षण 7वी पासूनच नोकरी करत शिक्षण केलेलं आहे। आणि मग नाही जमलं तिकडे जायला, तर मी म्हणालो की ठीक आहे, ती आर्ट नाही तर आपण या आर्टमध्ये प्रवेश करूया। म्हणून मी रुपारेल सारख्या महाविद्यालयामध्ये, जे महाराष्ट्रात खूप मोठं नाव आहे त्या महाविद्यालयाचं, त्या महाविद्यालयात आर्ट्सची डिग्री घेण्यासाठी प्रवेश केला। आणि रुपारेल म्हटलं तर नाट्य क्षेत्राचं माहेरघर म्हणता येईल, ज्याला आपल्याला म्हणता येईल की जिकडं मोठा वारसा आहे नाट्यक्षेत्राचा, तिथे मला योगायोगाने ऍडमिशन मिळालं। आणि तिथून माझी खरी सुरुवात झाली एकांकिकेतनं, आणि एकांकिकेच्या माध्यमातून हौशी रंगभूमीची माध्यमातून। पथनाट्य, एकांकिका या सामाजिक जाणीवेतून किंवा एक संघर्षशील जीवनात तुम्ही हे सादर करत होतात, एक आवड होती कलेची, परंतु एक पूर्ण लांबीचं नाटक ज्याला म्हणतो आपण, प्रायोगिक रंगभूमीवर असेल किंवा हौशी रंगभूमीवर असेल, असं पहिलं एक मोठ्या लांबीचं नाटक तुम्ही कोणतं केलं पहिलंच? माझं पहिलं व्यावसायिक नाटक होतं जागो मोहन प्यारे नावाचं, जे आम्ही कॉलेजला असताना ज्याची एकांकिका केली होती, सुपारी नावाची, प्रकाश बुद्धिसागर सरांची ती एकांकिका होती, आणि प्रियदर्शन जाधवने ती एकांकिका डिरेक्ट केली होती। त्यात मी एक छोटासा रोल केला होता सुक्या बाईचा, आणि सिद्धार्थने मुख्य भूमिकेत काम केलं होतं, मोहन म्हणजे त्यातलं जे मुख्य पात्र आहे त्याचं काम केलं होतं। आणि ती एकांकिका एवढी गाजली इंटर कॉलेज लेवलला, जिथे आम्ही स्पर्धेत जायचो तिकडे ती एकांकिका पहिली किंवा दुसरी यायची। आम्ही त्या एकांकिकेला ATM कार्ड म्हणायचो, की ज्या एकांकिकेतनं लोकांना बक्षिसं मिळायची, पण आम्ही पैसे पण त्या एकांकिकेत आम्हाला मिळत होते। आणि ती एकांकिका आम्हाला करता करता कॉलेज संपल्यानंतर प्रियदर्शनच्या डोक्यात ती कल्पना आली की आपण ह्याचं फुल लेंथ नाटक करूया। आणि दर्शनने ते नाटक लिहिलं, आणि ते नाटक लिहिल्यानंतर ते दर्शनने वाचन केलं, आणि ते आम्हाला इतकं आवडलं सगळ्यांना की दर्शन बोललं की आपण ह्याचं व्यावसायिक नाटक करूया। आणि व्यावसायिक नाटक करायचं मग कलाकार कोण, तर मग सिद्धार्थ जाधव आमचा स्टार त्यावेळेचा, सिद्धार्थ जाधवने काम करायचं त्याच्यामध्ये। आणि मग निर्मिती संस्था म्हणून आमच्या अद्वैत थिएटरची ऍक्च्युली खऱ्या अर्थाने आम्ही स्थापना केली की बाबा ही व्यावसायिक रंगभूमीवर काम करणारी संस्था असेल, आणि त्या संस्थेचा प्रमुख म्हणून मी निर्माता म्हणून तिथे कार्यरत काम करेल।
अशी ती सगळी भूमिका होती. आणि जागो मोहन प्यारेच्या माध्यमातून हा प्रवास सुरू झाला. आणि जागो मोहन प्यारेचा पहिला प्रयोग 24 एप्रिल 2006 गडकरी रंगायतनला त्याचा पहिला शो झाला आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला लोकांना. एक फार्सिकल नाटक होतं, फार्स होतं त्याच्यामध्ये. आणि त्या नाटकाला मराठी रंगभूमीवरचेच नव्हे तर हिंदी क्षेत्रातलेही दिग्गज लोक नाटक बघायला आले होते. इतकं त्याला प्रसिद्धी मिळाली त्या नाटकाला. त्याचे जवळजवळ अद्वैत थिएटरच्या माध्यमातून आम्ही 600 प्रयोग केले. म्हणजे जॉनी लिव्हर हा कॉमेडीचा किंग ज्याला म्हणतो आपण, त्या जॉनी लिव्हरने हे नाटक 2 वेळा पाहिलं. आणि या नाटकाचं कौतुक करण्यासाठी त्यावेळेचे 2010चे मुख्यमंत्री माननीय अशोकराव चव्हाण साहेब त्या नाटकाला आले होते आणि आम्हाला 3 मित्रांना पाठीवर कौतुकाची थाप देऊन गेले होते. खूप सुंदर नाटक आणि खूपच छान प्रयत्न. आणि मराठी रंगभूमीवर खऱ्या अर्थाने 2006ला सिद्धार्थ जाधवचं याच्या आधी नाटकं होती ऍज अ कलाकार म्हणून, किंवा दर्शन जाधवचंही नाटकाचं डिरेक्शन होतं, पण खऱ्या अर्थाने नाव लौकिक मिळालं ते जागो मोहन प्यारेमधनं. सिद्धार्थ जाधव ऍज अ स्टार म्हणून उभा राहिला, ऍज अ लेखक दिग्दर्शक म्हणून प्रियदर्शन जाधव उभा राहिला आणि ऍज अ निर्माता म्हणून अद्वैत थिएटरच्या माध्यमातून मी तिथे पहिलं माझं पदार्पण झालं जागो मोहन प्यारेच्या माध्यमातून. सर, जागो मोहन प्यारेचे आपण 600 प्रयोग महाराष्ट्रामध्ये केले आणि विशेषतः मुंबई ठाण्यामध्ये त्याचे निश्चितच अधिक प्रयोग झाले. आणि ते फार्सिकल होतं. म्हणजे मराठी चित्रपट सृष्टी देखील ही अद्यापही म्हणजे अगदी काही अपवाद जर वगळला तर बऱ्याच वेळा विनोदी चित्रपट जे ते फार्स या संकल्पनेवरच किंवा संज्ञेवरच आधारित असतात. परंतु आपण जे मगाशी ज्यांचं नाव घेतलं दर्शन जाधव आणि हे यांचा विनोदातूनही काही संदेश देण्याचा एक प्रयत्न असतो. तर अशा आपण जागो मोहन प्यारे नंतर अनेक नाटकं व्यावसायिक रंगभूमीवर आणली. त्यांची संख्या मला वाटतं आता 18 असेल. तर या सगळ्या नाटकांना निवड करण्यामध्ये आपले निकष नेमके काय असायचे आणि काय असतात? कसं असतं माहितीये काय, नाटकं ह्याच्या आधी तुम्ही पाहणं खूप गरजेचं आहे. काय पद्धतीची नाटकं मराठी रंगभूमीवर चाललेली आहेत, व्यावसायिक नाटकं कुठली, सामाजिक संदेश देणारी नाटकं कुठली, त्याला व्यवसाय कसा मिळू शकतो, हे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला अंदाज येतो की नाटक कशा पद्धतीचं केलं पाहिजे आपण. मराठी रंग काय ट्रेंड चाललाय सध्या नाटकांचा. तर मी फार आधीपासून नाटकं पाहायचं व्यावसायिक, कारण त्यावेळी पैसे नसायचे. मग डोर किपरला पटवून लपून छपून आम्ही दर्शन, मी म्हणा, सिद्धू म्हणा, की आम्ही जे कॉलेजला असताना आम्ही जायचो, ओळखी बिळखीवर जायचो, बुकिंग क्लार्कला ओळख काढायचो, आम्हाला नाटक बघायचंय. म्हणजे ऑल द बेस्ट हे नाटक मी दामोदर हॉलला बाल्कनीच्या शेवटच्या रोला बसून पाहिलं होतं आणि इतकं भारावून गेलो होतो मी नाटक पाहून, ऑल द बेस्ट. आणि माझ्या आयुष्यातलं पहिलं नाटक तुम्ही जर म्हणाल तर प्रियतमा, प्रशांत दामलेचं नाटक. ही नाटकं बघण्याची परंपरा खूप गरजेची आहे. जर तुम्हाला व्यावसायिक नाटक जर तुम्हाला मराठी रंगभूमीवर करायचं असेल आणि सक्सेसफुल करायचं असेल तर काय पद्धतीचा ट्रेंड चाललाय, काय पद्धतीची नाटकं सध्या आहेत मराठी रंगभूमीवर, हे जर तुम्हाला अंदाज आला तर तुम्हाला कळतं की आपल्याला नाटक कुठलं करायचं आणि कशा पद्धतीने करायचंय. म्हणजे माझे एक सिनियर निर्माते आहेत, म्हणजे खूप मोठं नाव आहे त्यांचं, सुधीर भट, नेहमी म्हणायचं मला की राहुल, 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत निर्माता म्हणून व्यावसायिक नाटक करायचं असेल तर. धंद्याचं नाटक एक तर तुला कळलं पाहिजे आणि नाटका धंदा हे तुला कळलं पाहिजे. या दोन्ही गोष्टी ज्याला कळतात तोच निर्माता सक्सेसफुल मराठी रंगभूमीवर नाटकं करू शकतो, असं त्यांचं म्हणणं होतं आणि ते बरोबर आहे. मोहन तोंडवलकर सारखे खूप मोठे म्हणजे दिवंगत आता सध्या, ते तोंडवलकर सारखे निर्माते सुद्धा मला बोलले की नाटक हे 2 क्लासमध्ये चालतात. एक क्लासिक नाटक, क्लासचं नाटक आणि एक मासचं नाटक. मी काही क्लासची नाटकं पण केलेली आणि काही मास अपील नाटकं पण केले, ज्याच्यात तुम्ही शिवाजी अंडरग्राऊंडचं नाव घेऊ शकता किंवा तुम्ही गाढवाचं लग्न म्हणू शकता, जे मास अपील नाटक आहे, किंवा तुम्ही स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आताचं माझं नाटक असेल, किंवा अलबत्ता सारखं नाटक जे मासला पण अपील झालेलं आणि क्लासला पण अपील झालेलं नाटक. आणि मी क्लासचं नाटक पण केलेलं आहे. रीमा लागून बरोबर मी काम केलेलं आहे. महेश मांजरेकर माझे पार्टनर होते. मी एकदा पाहावं न करून सारखं एक नाटक, योगेश सोमनचं नाटक सुद्धा केलेलं आहे, किंवा टॉम अँड जेरी सारखं नाटक आहे, निखिल रत्नपारखे सारखं नट आणि लेखक सुद्धा आहे, त्याचं एक नाटक मी द्यायचे, क्लासमध्ये मोडलं जातं. आणि ते नेहमी म्हणायचे की जे नाटक मागून धरतं, बाल्कनीतनं पकडलं जातं हाऊसफुल, ते नाटक लॉंग टर्म चालतं. आणि जे नाटक पुढून चालतं, धरलं जातं, ते थोडंसं त्याचे प्रयोग संख्या 400-500 असते, पण जे बाल्कनीतनं हाऊसफुल होतं नाटक ना, त्यांना हजारोचा पल्ला गाठतात त्या नाटकांच्या प्रयोगांचा. तर मला असं वाटतं की नाटक जर तुम्हाला कळायचं असेल तर तुम्हाला नाटकं बघणं गरजेचं आहे, तुमचं वाचन मुळात असणं गरजेचं आहे.
आणि बेसिकली तुम्हाला सामाजिक भान पण असणं गरजेचं की कशा पद्धतीचा ट्रेंड आहे, काय पद्धतीची लोक आता सध्या विचार करतात आणि कसं त्यांना आवड आहे त्यांची, की तुम्हाला आवड निवड तुम्हाला बघितल्यानंतरच कळते. सर, म्हणजे आपण दोन्ही प्रकारची क्लासिक ज्याला आपण म्हणतात, म्हणजे आपण ज्या नाटकांची नावं घेतली क्लासिक म्हणून, ती मला वाटतं सामाजिक जाणीवेची एक नाटक आहेत आणि दुसरी काही फार्सिकल पद्धतीची नाटकं मराठी रंगभूमीवर चालतात. बरोबर. तर या दोन्ही नाटकांचं आपण एक निर्माता म्हणून जेव्हा ऑब्झर्वेशन करतात, तर प्रेक्षकांचा वर्ग बदललेला असतो की नेमकं काही त्याच्यामध्ये साधर्म्य असतं, याच्या संदर्भात काही सांगता येईल का? विषय कसा असतो, काही कौटुंबिक विषय असतो. आता जसं टॉम अँड जेरी सारखं नाटक आहे, त्या टॉम अँड जेरी मध्ये हा एक पर्टिक्युलर नवरा बायकोचा विषय आहे की लग्न झाल्यानंतर विभक्त होतात, म्हणजे फॉरेनला त्यांना नोकरी मिळते आणि 5 वर्षानंतर ते पुन्हा भेटतात. एक लग्न सोहळ्यातला जो संबंध म्हणजे लग्न संबंध जो आहे दोन्ही नवरा बायकोंचा, त्याच्यावर भाष्य करणारं खूप विनोदी नाटक होतं ते. पण तो एक वर्ग वेगळा आहे, म्हणजे तो जो प्रॉब्लेम आहे एका विशिष्ट वर्गातला प्रॉब्लेम, म्हणजे ज्याला म्हणतो की आपण युरोपमध्ये काम करणारी जी आपली मंडळी देशातनं गेलेली, त्यांचं लाईफस्टाईल, त्यांचं विवाह संबंध कसे असतात, त्यांचे लग्नाचे संबंध कसे असतात, या संदर्भातलं विनोदी पद्धतीने जाणारं ते नाटक होतं. किंवा एकदा पाहू न करून सारखं नाटक आहे योगेश सोमनचं. त्या नाटकामध्ये लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये राहिल्यानंतर त्या जर स्त्रीला जर दिवस गेले, मग त्या बाळाचं पालक कोण असणार आहे, त्या बाळाचा बाप कोण असणार आहे, हा जेव्हा प्रश्न उद्भवतो तेव्हा प्रश्न खऱ्या अर्थाने सुरू होतो की त्या स्त्रीचा त्या पुरुषाचा, की लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये राहतोय खरं आपण, ती संस्कृती आहे सध्या, पण नंतरच्या गोष्टीला सामोरं जाण्याची ताकद ही कशी असली पाहिजे, समाज कसा बघतो या गोष्टीकडे. कारण एखाद्या स्त्रीचं जेव्हा पोट दिसतं तेव्हा पुढे जात असताना समाज जेव्हा बघतो, जो समाज त्या पोटाकडे बघितल्यानंतर तिच्या कपाळाच्या कुंकूकडे बघतो आणि गळ्यातल्या मंगळसूत्राकडे बघतो, आणि जेव्हा ओळखीचं चिन्ह दिसल्यानंतर ते प्रश्न पडतात की हे बाळ कोणाचं आहे. अशा पद्धतीचं भाष्य करणारं ते नाटक आहे, पण ते एका विशिष्ट वर्गातल्या लोकांचं नाटक ते आहे. पण त्याचबरोबर शिवाजी अंडरग्राऊंड सारखं नाटक किंवा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी सारखं नाटक असेल किंवा बॉम्बे 17 सारखं एक नाटक असेल, जे विशिष्ट विषयांना हात घालणार किंवा विशिष्ट समस्याला बाहेर काढणार नाटक आहे, पण जे युनिव्हर्सल आहे, तो विषय युनिव्हर्सल आहे, तर त्या पद्धतीच्या नाटकाला सुद्धा तुम्हाला ऑडियन्स हा जो आहे, हा ऑडियन्स क्लासचा पण असतो आणि मासचा पण असतो. परंतु तुम्ही जेव्हा ते नाटक करत असताना, म्हणजे तुम्ही आता जो प्रश्न विचारला मला, की ते करत असताना तुम्हाला एक बॅक ऑफ द माइंड असतं की नाटक व्यावसायिक दृष्ट्या कसं चालेल, ह्याचा प्रेक्षक वर्ग कोण असणार आहे आणि किती संख्येत असणार आहे, त्याच्यावरून तुम्हाला अंदाज घेता येतो की बाबा नाटकाचा जीव 200 प्रयोगांचा आहे, 500 प्रयोगांचा आहे किंवा 1000 प्रयोगांचा आहे. तर अशा पद्धतीची जी वर्गवारी आहे ही विशिष्ट विषयांची वर्गवारी आहे. क्लासचा विषय हा खूप लिमिटेड असतो. म्हणजे एक मी थोडासा हटके, म्हणजे या संदर्भातला पण थोडासा हटके असा प्रश्न मला विचारावा वाटतो की 90च्या काळामध्ये किंवा 90च्या दशकामध्ये साधारणतः संजय पवारांची नाटकं ही एक मासला भिडणारी होती, आणि मला वाटतं नंतरच्या काळामध्ये त्या नाटकांना म्हणजे व्यावसायिक रंगभूमीवर आणण्यात काही संस्था राहिल्या नाहीत. तर अशा प्रकारची मास अपील नाटकं ही अलीकडच्या काळामध्ये पुन्हा पुनरुज्जीवित करावीत, असा काही आपला मानस वगैरे आहे का अलीकडच्या काळामध्ये? नक्कीच आहे, कारण कसं आहे की माझा बेस सोशल आहे, नक्कीच आहे, आणि माझी ती सामाजिक बांधिलकी आहे. आणि संजय पवारांचा तुम्ही विषय काढला तर संजय पवारांचं एक खूप सुंदर नाटक केलं होतं, ट्रस्ट, ठरलेलं लग्न मोडलेल्या मुलींची गोष्ट. इतकं सुंदर नाटक होतं की आजच्या काळामध्ये जेव्हा एखाद्या मुलीचं लग्न मोडलं जातं, एखाद्या मुलाचं लग्न मोडलं जातं तर त्याचा चर्चा होत नाही, पण एखाद्या मुलीचं लग्न ठरलेलं असताना ते जेव्हा मोडतं तेव्हा त्याच्यावर खूप चर्चा होते, कुटुंबात होते, समाजात होते, अंतर्गत होते, मित्रपरिवारात होते. तर या विषयावर संजय पवारने खूप सुंदर नाटक लिहिलं होतं. त्या नाटकाला शासनाचा 5 लाखाचा पहिला पुरस्कार सुद्धा मिळाला होता. आणि अशा पद्धतीची जी नाटकं आता सध्या येऊ टाकलेली आहेत मराठी रंगभूमीवर, आणि मला असं वाटतं तो ट्रेंड बदलतोय, लोकांची चॉईस सुद्धा बदलते. जसं आता वेब सिरीज मध्ये विषय आहेत किंवा सिनेमातले जे विषय आहेत, कारण पूर्वी जे विषय होते रोमॅन्टिक लव्ह, म्हणजे लव्ह अँगल असलेले दोन कपलचं एक प्रेमाची गोष्ट असलेले सिनेमे, असे फ्लेवर होते.
पण आजच्या काळात जर तुम्ही पाहाल तर युवकांचं विचार करण्याची पद्धत बदललेली आहे, प्रेक्षकांची पद्धत बदललेली आहे विचारांची. कारण सगळं युग ओपन झालेलं आहे, माध्यम ओपन झालेले आहे, बऱ्याच प्रश्न तुम्हाला थेट भिडतात. तर मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये असे काही निर्माते आहेत की जे अशा पद्धतीची नाटकं करतात. मी आवर्जून ते नाव घेईल की संतोष काणेकर सारखा निर्माता ज्याने झुंड सारखं नाटक केलं, समर खडसचं खूप सुंदर नाटक होतं आणि ते सध्या मराठी रंगमंच सुरू आहे आणि त्याला आता सर्वोत्कृष्ट लेखकाचा पुरस्कार सुद्धा समर खडसला आमच्या मिळालेला आहे, झी गौरवचा. तर मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये माझा तर मानस नक्कीच आहे आणि मी त्या प्रयत्नात आहेच, कारण माझा तो बेस आहे, तो मी कधी हलवणार नाही. कारण कसं आहे, कोणी करत नाही म्हणून आपण करायचं नाही अशातला भाग नाही, कोणी करत नाही म्हणून आपण करायचंच, कारण आपली ती बांधिलकी आहे. आणि अशी बरीच नाटकं सध्या आहेत समोर, परंतु एकंदर कोरोनाचं संकट आणि एकंदर हे सगळ्या पार्श्वभूमीवरती कसं होईल काय होईल ते आता मी त्याचा अंदाज तुम्हाला देऊ शकतो. सर, बऱ्याच वेळा म्हणजे मराठी ही जी रंगभूमी आहे, आता आपण मगाशी नाव घेतलं प्रियदर्शन जाधव, सिद्धार्थ जाधव, ही नाटकातून किंवा रंगभूमीतून मराठी चित्रपटसृष्टीकडे, हिंदी चित्रपटसृष्टी असा त्यांचा आता प्रवास चाललेला आहे. एक निर्माता म्हणून तुम्हीही चित्रपटसृष्टीकडे, मराठी चित्रपटसृष्टीकडे एक निर्माता म्हणून वळणार आहात का, किंवा तसा काही मानस आहे का? नक्कीच वळणार आहे, कारण शेवटी मी काळाबरोबर चालणारा माणूस आहे. आज करोनाच्यामुळे का होईना की मला याचा एक अंदाज आलेला आहे की जर येण्या काळामध्ये असं काही संकट मोठं आलं तर तुमची पावलं कुठे गेली पाहिजे, तुम्ही कशा पद्धतीने पावलं बदलली पाहिजे हा विचार मनात आलेला आहे. आणि आता सध्या तरी शिवाजी मंदिरच्या फुटपाथवर मी रमलेलो आहे. रस्ता क्रॉस करून मला प्लाझाच्या फुटपाथवर जायचं आहे, तो प्रयत्न आहेच माझा आणि त्या पद्धतीने आता कामही सुरू आहेत माझी. म्हणजे टेलिव्हिजन माध्यम असेल, चॅनलच्या माध्यमातून म्हणा किंवा सिनेमाच्या माध्यमातून म्हणा, मी त्या क्षेत्रामध्ये सुद्धा जाण्याच्या विचारात आहे. तसे प्रयत्न सुद्धा आपले सुरू आहेत अद्वैत प्रोडक्शनच्या माध्यमातून आणि येणाऱ्या काळामध्ये मी तो प्रयत्न करेन आणि तिथेही वेगळा एक ठसा उमटवण्याचा मी प्रयत्न नक्कीच करेन. तिथलेही विषय सिनेमाचे असतील किंवा चॅनल सिरियलचे असतील. सर, एक व्यावसायिक रंगभूमीवर काम करताना म्हणजे म्हणजे धंदा जे नाटक करेल ते अशा प्रकारचे जे काही सूत्र आपण मगाशी सांगितलं, म्हणजे व्यावसायिक यशस्वीता ही पाहिली जाते आणि त्या अनुषंगाने नाटक आणलं जातं. परंतु एक चोखंदळ प्रेक्षक म्हणून, म्हणजे तुम्ही नाट्यसृष्टीमध्ये खूप रमला आहात, अनेक नाटकं तुम्ही पाहिली आहेत, तर तुमच्या मनाला भावलेलं असं नाटक की खूप आशय आहे आणि ते नाटक किंवा अशी नाटकं करावी असं वाटतं, अशी कुठली नाटक तुम्ही नाव घेऊ शकता सर? नाही, आता मला भावलेलं नाटक तुम्ही जर म्हणाल ना तर शिवाजी अंडरग्राऊंड हे मला प्रचंड माझंच नाटक ते, म्हणजे मी काही प्रयोग त्या नाटकासोबत होतो. आता ते नाटक आपल्याकडे नाहीये, पण त्या नाटकावर माझं प्रचंड होतं की ते नाटक मला. त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल तर स्टॅच्यू ऑफ लिबर्टी एक नाटक माझं खूप जिव्हाळ्याचं नाटक होतं. खूप म्हणजे अंतःकरणातलं ते प्रोडक्शन केलं होतं मी, खूप प्रयत्न केला, परंतु त्या नाटकाचे काही ठराविकच प्रयोग झाले मराठी रंगभूमीवर. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही म्हणाल की एक नाटक म्हणून, व्यावसायिक नाटक म्हणून, बाबा हे नाटक खऱ्या अर्थाने व्यावसायिक नाटक आहे, तर ते म्हणाल तर एक ऑल द बेस्ट नाटक मला आवडलं होतं. म्हणजे की बाबा हे ऑल द बेस्ट नाटक, ज्यात बॉक्स सेट आहे, ज्यात एक गोष्ट आहे, एक आंधळा, एक मुका, एक बहिरा आणि एक मुलगी त्या नाटकात येते आणि त्याच्यातनं नाटक ते घडतं. एक मला खूप आवडलेलं नाटक ते, मी सांगू शकतो की मला ते आवडलं. संतोष पवारचं एक नाटक आहे यदा कदाचित नावाचं नाटक, ज्यातनं विनोद पण होता आणि एक सामाजिक विषय सांगणारं, एक विचार मांडणारं संदेश पण होता त्याच्यामध्ये. ते एक नाटक मला प्रचंड आवडलं. म्हणजे मी खऱ्या अर्थाने तुम्हाला खरं जर सांगायला गेलं तर व्यावसायिक नाटक सुरू करण्याआधी मी यदा कदाचितचे काही एकांकिकेचे प्रयोग केले होते व्यावसायिक म्हणून. आज हे संतोष पवारला कळलं, संतोष पवार माझ्या मागे लागेल, परंतु मी त्याचे 7-8 प्रयोग केले होते आणि त्यातनं मला कळलं होतं की बाबा व्यावसायिक म्हणजे गणपती महोत्सवामध्ये असेल किंवा नवरात्री उत्सवात असेल किंवा दीपोत्सवामध्ये असेल किंवा जयंतीमध्ये असतील, अशा वेळी मी ते नाटकाचे प्रयोग केले होते एकांकिके म्हणून. ते नाटक खूप आवडलं होतं मला. सर, मराठी रंगभूमी असेल, चित्रपट सृष्टी असेल, जे काही असेल, याच्यामध्ये जे विनोदी चित्रपट किंवा विनोदी नाटकं जी येतात, यांचा एक प्रेक्षक वर्ग जो असतो, म्हणजे मध्यमवर्गीय समजा समाज जीवनातला एक कथा रचना असेल, तर मध्यमवर्गीय जीवनाची कथा रचना असणारे ही वेगवेगळे प्रवर्ग, वेगवेगळे वर्ग असतात. म्हणजे त्यांच्या मध्यम जीवनाची कथाच मुळात वेगळी असते.
तर जेव्हा तुम्ही एक सामायिक असं नाटक निवडतात तर त्या सामायिक नाटक निवडीच्या मागे एक अशी कुठली जीवन पद्धती की तिला आपण निवडावं, किंवा प्राधान्य द्यावं अशा प्रकारची नाटकांना, त्यावेळेस तुमच्या मनात नेमका काय विचार असतो? कसं आहे की आता ना, पहिली गोष्ट आमच्या डोक्यात काय येतं की बाबा आता ऑलरेडी लोक खूप त्रासलेले, ओके, तर बाबा 2 घटका त्यांचा विरंगुळा व्हावा ही पहिली भूमिका असते डोक्यात. त्याच्यानंतर भूमिका असते की ते प्रोडक्शन, त्या तिकिटाची व्हॅल्यू देणारं प्रोडक्शन आपण करायचं, ओके, ही दुसरी भूमिका असते. आणि त्यानंतर तो विषय जरा गंभीर असेल, तो विषय खूप विनोदी असेल किंवा तो विषय खूप सोपा असेल, तर त्याच्यानंतर त्या गोष्टीचा आम्ही विचार करतो की बाबा हा विषय त्या लोकांचा जिव्हाळ्याचा आहे का. आता उदाहरणार्थ मी एक प्यार किया तो डरना क्या नावाचं एक नाटक केलं होतं. बोली भाषेतून नाटक होतं, आगरी कोळी नाटक होतं, आणि ते इतकं म्हणजे माझं खूप तसं विनोदी नाटकामधलं माझं फेवरेट नाटक ते तसं. आणि त्या नाटकामध्ये आम्ही कोळी लोकांच्या प्रश्नांवर हात घालणारं ते नाटक होतं. आता कोळी वर्ग जो आहे हा किनारपट्टीच्या लगतचा कोळी वर्ग आहे, बरोबर. आणि आगरी समाज म्हटलं तर हा आपला रायगडच्या पट्ट्यामध्ये असलेला एक छोटासा समाज आहे आणि खूप गोड समाज आहे तो. अगदी भाषा पण खूप गोड आहे, आगरी कोळी भाषा. आणि त्यांचे प्रश्न काय आहेत, त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांचा प्रश्न खूप गंभीर आहे, पण तो इतकं विनोदी पद्धतीने आणि इतकं अलगदरित्या आम्ही मांडला होतं ते लोकांना भावायचं ते नाटक. आणि ते नाटकाचं मुळात आम्ही ते ह्याच्यात बसवलं होतं साच्यामध्ये की मुघले आझमची पॅरडी केली होती ती. म्हणजे समजा उद्या मुघले आझम मधला अकबर आहे आणि तो अकबरचं जर नाव असेल अकबर हाल्याडुल्या पाटील, त्याचे वरचे कपडे अकबराचे आणि खाली कोळ्यांचा सुरका आणि हातात ताडीचा ग्लास, तर तो कशा पद्धतीने त्या कोळीवाड्यातल्या राजाचा भूमिकेत असेल आणि तो कशा पद्धतीने त्याचा मुलगा सलीम, तो कशा पद्धतीने तो त्या सलीमचे प्रॉब्लेम्स काय आहेत, सलीम आंबे चोरतो, कवटं चोरतो, कोंबड्या चोरतो भैयाच्या गाडीवरचा आणि कसा मार खातो, आणि तो अर्धवट शिक्षण केलेलं आहे आणि ते एका मुलीच्या प्रेमात पडतो, अनारकलीच्या सलीम. तर ह्यातनं जो विनोद घडतो तो सर्वसामान्यांना एवढा आवडायचा की तो लोक वेड्यासारखे हसायचे त्या नाटकाला. आणि त्यांचा विषय पण त्यांना कळायचा की बाबा आज मिठागराचा प्रॉब्लेम आहे, JNPT जो प्रॉब्लेम आहे त्या पट्ट्यामध्ये, रोजगाराचा प्रॉब्लेम आहे. आज भूमिपुत्र तिथे लोक जमिनी विकून तिथल्या बिल्डिंगमध्ये ते भूमिपुत्र कामं करतात, रिक्षा चालवतात. आज त्यांच्या गाणी रचली जातात की कामाला जायला उशीर जायला बघतोय रिक्षावाला, वाट बघतोय रिक्षावाला. म्हणजे आता त्यांना रिक्षावाला म्हणून टोमणा मारला जातो, पण ती तिथले भूमिपुत्र आहेत, तिथले राजे आहेत ते. पण त्यांची ही अवस्था का झाली, ही अवस्था होण्याचं कारण काय? मग शिक्षणाचा प्रॉब्लेम होता का, सामाजिक बॅकग्राऊंडचा प्रॉब्लेम होता का, की आर्थिक प्रॉब्लेम होता का डिरेक्शन नव्हतं जगण्याला, या सगळ्यांवर भाष्य करणारं एक विनोदी पद्धतीने नाटक आम्ही केलं होतं. जे करत असताना मी खूप अभ्यास केला त्याचा. आम्ही त्या कोळीवाड्यामध्ये जाऊन त्या लोकांबरोबर बसून त्यांच्यावर गप्पा मारून ते खातात काय, पितात काय, बोलतात कसे. आणि बरं, त्यांच्यामध्ये गोष्ट अशी होती की तिथे महिलांना खूप मोठं सन्मान असतो. तिथं जर मुलगी जन्माला आली त्या समाजामध्ये तर तिथे मोठा सोहळा केला जातो. आज स्त्री भ्रूण हत्या समाजामध्ये आपण बघतो, पण कोळी समाजामध्ये, आगरी कोळीमध्ये स्त्रियांना खूप रिस्पेक्ट आहे. आज ती स्वतःचं संरक्षण स्वतःच्या त्या कोयताने म्हणा, काठीने म्हणा, स्वतःच्या पद्धतीने ती करते. तिला कुणाच्या पुरुषाची गरज लागत नाही घरातल्या, आणि घरातला कर्ता पुरुष म्हणून ती स्त्री असते. हे आम्हाला तिथे गेल्यानंतर कळलं. मी एका पर्टिक्युलर समाजाचं तुम्हाला सांगतो, आगरी कोळी समाजाचं, पण ते इतकं विनोदी अंगाने लोकांना भावेल अशा पद्धतीने आम्ही ते रचलं होतं. आणि त्याचेही जबरदस्त प्रयोग झाले होते आणि त्या नाटकाला सुद्धा लोकांनी डोक्यावर घेतलं होतं. म्हणजे लोकसत्तेने तर त्या नाटकाविषयी दशकातील सर्वोत्कृष्ट नाटक म्हटलं होतं त्या प्यार किया तो डरना क्याला. आणि नाटक पण लोकांना खूप आवडलं होतं. त्याच्यामध्ये राजकीय आम्ही संदर्भ पण दिले होते. म्हणजे उदाहरणार्थ तो अकबर सलीमला बोलतो की सलीम, तू राजकारणाच्या भानगडीत पडू नको, राजा तू राजकारणाच्या भानगडीत पडू नको, तर नाकी 9 येतील, 9 जाऊ दे, तू 1 निर्माण करून दाखव. म्हणजे 9 निर्माण असं होतं की 9 जाऊ दे, तू 1 निर्माण करून दाखव सलीम, तुझ्या नाकी 9 येतील. हे राजकारण सोपं नाहीये. इथं सगळं घड्याळाच्या काट्यावर चालतं आणि लोक लांबून हात दाखवून पळून जातात. अशा पद्धतीचं राजकीय विडंबन पण त्यात आपण केलेलं आहे. त्यामुळे ते गोष्ट
तुम्ही त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह झालं तर तुम्हाला ते कळतं की कशा पद्धतीने नाटक रचलं पाहिजे आणि कशा पद्धतीने ते लोकांसमोर आणलं पाहिजे जे लोकांना आवडेल, त्यांच्या मनाला न दुखवता. बऱ्याच वेळा हे जे आपलं सामाजिक निरीक्षण जे आहे म्हणजे आता अलीकडच्या काही वर्षांपासून म्हणजे नागनाथ मंजुळे हे जे नाव आहे म्हणजे ग्रामीण समाजाची एक अनुभूती ते चित्रपट वगैरे या माध्यमातून आणतात. आणि हा जो तुम्ही आता आगरी कोळी समाजाचा जो अनुभव सांगितला तर या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे सामाजिक रचना जी काही आहे म्हणजे शहरातली असू द्या ग्रामीण भागातली असू द्या याच्यामध्ये एक अस्सल सांस्कृतिक बाज आहे. त्याच्यामधले ते भेदाचे असतील वेगवेगळ्या प्रकारचे असतील परंतु हे जर रंगमंचावर चित्रपटांमध्ये जर आणलं तर त्याला प्रचंड मास किंवा प्रेक्षक मिळत असतो हे वास्तव आहे. परंतु एक महानगरीय संस्कृतीमध्ये वेगळ्या प्रकारच्या प्रगल्भ जाणीवांचं नाटक असं रंगभूमीवर आलेलं आहे का येऊ पाहतंय का किंवा असं कुठलं नाटक आहे की जे या प्रगल्भ जाणीवांचं एक संकलन म्हणून ती कथा रंगभूमीवर आलेली आहे असं कुठलं नाटक आपण सांगू शकाल? नाही, आता अशी नाटकं खूप आलेली आहेत. म्हणजे आता माझ्या नाटकामध्ये बोलायचं असेल तर शिवाजी अंडरग्राऊंड तर डेफिनेटली ते आलेलं आहे. ट्रस्ट मधून ते आलेलं आहे, स्टॅच्यू मधनं आलेलं आहे, बॉम्बे 17 मधनं आलेलं आहे. किंबहुना तुम्ही आता जर म्हणत असाल तर अरण्यक सारखी नाटक आहे जे क्लासिक नाटक आहे, महाभारतानंतरचं पुढचं महाभारत. जगण्याची फिलॉसॉफी की आपण काय केलं आणि आता आपल्याला काय करायला हवं होतं, अंतिम सत्य काय आहे, शून्य काय आहे हे सांगणारं डेप्थ असलेलं एक खूप वेगळं नाटक मराठी रंगभूमीवर आलेली आहेत. म्हणजे याच्या आधी सुद्धा सखाराम बाइंडर म्हणा किंवा पुरुष सारखं नाटक म्हणा, ही जी नाटकं किंवा गिधाडे नाटकं म्हणा, ही नाटकं आलेली आहेत, झालेली आहेत मराठी रंगभूमीवर. ज्यांनी इतिहास घडवला, ज्यांनी इतिहास बनवला त्याच्याच म्हणजे जसं गांधी आंबेडकर सारखं नाटक, प्रेमानंद गजबींचं एक नाटक आपण आवर्जून ते घेऊ शकतो. किंवा कोण म्हणतं टक्का दिला नावाचं एक संजय पवारांचं नाटक आहे जे डायरेक्ट रिफ्लेक्शन समाजाचं त्यांनी म्हटलं. आणि मुळात आपण समाजात राहतो आणि समाज म्हटलं तर समाजात घडणाऱ्या ज्या घडामोडी आहेत त्याचं प्रतिबिंब म्हणजे तुमचं साहित्य असतं. मग ते कला साहित्य असेल, नृत्य साहित्य असेल, चित्रकला असेल, ते तुम्ही त्या माध्यमातून रिफ्लेक्ट करत असतात, दाखवत असतात लोक समाजाला की बाबा हे असं असं त्याची रिॲक्शन आहे ऍज अ कला म्हणून, ऍज अ रंगकर्मी म्हणून. तर अशा पद्धतीची नाटकं आहेत की येतात आहे. आता मला जर तुम्ही म्हणाल वैयक्तिक तर मला ऍक्च्युली एक महाकाव्य करायचं मराठी रंग, जसं जाणता राजासारखं नाटक एक मोठ्या स्केलवर म्हणजे एका मोठ्या पटांगणावर झालेलं नाटक जसं म्हणताय तसं ऍक्च्युली शिवाजी अंडमान आम्हाला तशा पद्धतीचं करायचं होतं. परंतु एकंदर आर्थिक गणित म्हणा किंवा एकंदर त्याचं लवाजमा म्हणा तो शिकणारा नव्हतो त्यावेळी, त्यामुळे आम्ही थिएटर याच्यामध्ये आम्ही ते केलं. परंतु येणाऱ्या काळामध्ये महाभारत असेल, रामायण असेल, अशा पद्धतीचं एक वेगळं महाकाव्य मराठी रंगभूमीलाच नव्हे तर भारतातल्या रंगभूमीला दखल घ्यायला भाग पडावं असं काहीतरी छान महाकाव्य आपल्याला करायचंय. आणि ते महाकाव्य मला ऍक्च्युली संत तुकारामांच्या साहित्यात दिसतं, बुद्धांच्या साहित्यात दिसतं मला, जे करावंसं वाटतं मला. आणि छोट्या मोठ्या स्केलला नाही तर महाकाव्य लेवलला जसं रचलं गेलं महाकाव्य, महाभारत एक रचलं गेलं, व्यास मुनीने रचलं असेल किंवा भरत मुनीने रचलं असेल किंवा रामायण रचलं असेल, जे आज तागायत हजारो वर्ष ते लोकांच्या मनात ते संस्कृती ती गोष्ट रचली गेलेली, तशा पद्धतीने एक महाकाव्य आज संत तुकारामांसारखं एक इतकं मोठं प्रगल्भ साहित्य म्हणजे 21व्या शतकाच्याही पुढचं ते त्यांनी साहित्य रचून ठेवलं होतं त्या काळात 16व्या शतकात. तर ते त्याच्यावर एक महाकाव्य झालं पाहिजे असं मला वाटतं. आणि ती कला माध्यमातून म्हणा की नाट्य आविष्काराच्या माध्यमातून म्हणा, सिनेमा होईल, सिनेमाचा प्रॉब्लेम नाहीये, परंतु लाईव्ह परफॉर्मिंग आर्ट मध्ये ते झालं पाहिजे असं खूप मला वाटतं. आणि खरं सांगू तुम्हाला की जगातलं एक ब्युटिफुल कपल मला नेहमी दिसतं ते गौतम बुद्धांची बायको म्हणा आणि गौतम बुद्ध हे जगातलं मला ब्युटिफुल कपल दिसतं. आणि त्याच्यावर काहीतरी साहित्य झालं पाहिजे असं मला खूप मनोमनी वाटतं. मध्यंतरी अरविंद जगतापांशी माझं या विषयावर बोलणं झालं होतं आणि त्यांच्या डोक्यात ती गोष्ट आली की आपण याच्यावर काहीतरी करूया. म्हणून सर नक्कीच करूया असं ते काहीतरी आहे डोक्यात, अजून त्याच्यावर विचार चालला आमचा. निर्माता म्हणून आपण एक चोखंदळ आणि संशोधक पण असतात की नेहमी
आता रंगभूमीचा एक अदमास असतो, एक अंदाज असतो आपल्याला, आणि उत्कृष्ट अतिउत्कृष्ट कसं देता येईल या शोधात असताना म्हणजे नव्या लेखनाची किंवा नव्या लेखकांची एक परंपरा किंवा नावं सुद्धा आपल्या समोर येतात. आजच्या काळामध्ये अशी नवलेखक मंडळी किंवा नवलेखक जे नाट्यसंहिता लिहित आहेत, अशी कुठली नावं आज आपल्याला सांगता येतील का की जी तुम्हाला भावतायत? आता नाट्य क्षेत्रामध्ये म्हणाल ना तर तुम्ही म्हणजे अरविंद जगतापचं तर नाव तुम्ही घेऊ शकता. कारण अरविंद जगताप हा खूप म्हणजे नव्या उमेदीचा आणि नव्या ताकदीचा, नव्या दमाचा लेखक आहे, ज्याला सामाजिक भान आहे, ज्याला सामाजिक जाणीव आहे आणि ज्या साहित्यातनं लेखनातनं ते आपलं पदोपदी दिसतं. किंवा संभाजी भगत सारखा लेखक असेल जो आता म्हणजे चळवळीतला कार्यकर्ता आहे, तो लोकशाहीर आहे, परंतु त्याच्या माध्यमातून पण साहित्य चांगल्या पद्धतीने लिहून घेता येऊ शकेल आपल्याला. कारण त्या 1960च्या काळामध्ये जसं अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातून आपल्याला एक वेगळं सामाजिक भान देणारं, सामाजिक जाणीव देणारं साहित्य रचलं गेलं. नाटकाच्या माध्यमातून म्हणा, सिनेमाच्या माध्यमातून म्हणा, पटकथाच्या माध्यमातून म्हणा, ज्याला चळवळीला पण त्याचा फायदा झाला. किंवा वामनदादा कर्डकांचं साहित्य असेल किंवा वामन मेश्रामचं साहित्य असेल, या माध्यमातून ही खूप म्हणजे कॅज्युअल विचारसरणीची साहित्य म्हणा, ज्याच्यातनं आपल्याला दिसतं की बाबा हे खूप विद्रोही आहे, हे खूप भिडणार आहे, खूप भावणार आहे. तर असे साहित्य आहेत. पण आजच्या काळामध्ये तुम्ही म्हणाल तर आवर्जून अरविंद जगतापचं नाव घेऊ. संजय पवार तर आहेतच, ते तर करतात. समर खडक सारखा लेखक आता वेगळ्या पद्धतीने लिहिण्याचे ते नाटक म्हणजे त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून लिहिणं वेगळं, पण मराठी नाटक म्हणून, साहित्य म्हणून ते वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करतात आणि त्याचं एक नवीन नाटक पण त्यांनी लिहून ठेवलेलं आहे, ज्याचं मध्यंतरी मला त्याने दिलं होतं वाचायला. खूप सुंदर लिहिलं ते नाटक सुद्धा. किंवा वेगळ्या पद्धतीचे नाटकं लिहिणारे म्हणा तर निखिल रत्न पारखी सारखा लेखक आहे, जो खूप वेगळा विचार करतो. ही मंडळी जी आहेत ते खूप चांगलं लिहितात, त्यांनी लिहायला हवं. स्वप्नील गांगुर्डे सारखा एक लेखक आहे, खूप चांगलं लिहितो तो, जसं म्हणजे सिरियल माध्यमातून, सिनेमा माध्यमातून तो लिखाण करतो. सध्या नाटक त्यांनी लिहिलेलं आहे. किंवा एक काय नाव मला आठवतं, पण कोकणातला मुलगा आहे, प्रथमेश मेटकर का काहीतरी, खूप चांगलं लिहितो तो आहे. आजच्या काळामध्ये मुलं आहेत लिहिणारे, चांगल्या पद्धतीने लिहितात ते. सर, एक व्यावसायिक निर्माता म्हणून म्हणजे मराठी रंगभूमी जी आहे, म्हणजे आपण पहिलं नाटक फार्सिकल पद्धतीचं घेतलं आणि बरीच नाटकं ही त्या फार्सच्या पद्धतीनं असतात. म्हणजे दादा कोंडकेंच्या काळात प्रेक्षकांना एक विरंगुळा देण्याची जी काही पद्धत होती ती एक वेगळ्या प्रकारची, एक विनोद ठळक असा होता, द्विअर्थी होतं, सगळं काही होतं. नंतरच्या मराठी रंगभूमीवर किंवा चित्रपटांमध्ये फार्सिकल चित्रपट किंवा हे सगळं प्रकार खूप आहे, परंतु त्या फार्समध्ये वास्तवता अशी फार जाणवायची नाही. परंतु अलीकडच्या फार्सिकल नाटकांमध्ये एक वास्तवताही येते. तर हा फार्स जो आहे हा जन्मनाची पकड घेणारा नाट्य प्रकार किंवा चित्रपट प्रकार असा होऊ पाहतो आहे का? या संदर्भातलं आपलं निरीक्षण काय आहे? नाही, नक्कीच हो पाहतोय. कारण हा आता कसं आहे की लोकांना खूप खोटं खोटं आवडत नाही बघायला. विनोदी अंगाने असेल किंवा वेगळ्या पद्धतीने त्याची डिझाईन केलेलं असेल नाटक, पण लोकांना थोडंसं रिअलिस्टिक आणि स्वप्नातल्या गोष्टी आता आवडत नाही लोकांना. चंद्र तारे, कारण इथे रोजगार चाललेले आहेत, गरिबी वाढते, परत अन्याय अत्याचार सामाजिक प्रचंड वाढलेले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर लोकांच्या मनावर, विचारावर इम्पॅक्ट त्याचा होतोय, नाही असं नाही. पण जे क्षेत्र आहे, कला क्षेत्र म्हणा, मनोरंजन क्षेत्र म्हणा, त्या क्षेत्रात त्यांना आता तुम्ही सिरियल जरी बघितलं तर काही सिरियलमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करणारे काही गोष्टी येतात मध्ये मध्ये, सिनेमामधनं येतात, नाटकामधनं सुद्धा येतात. कारण लोक आता हुशार झालेले आहेत, लोकांना कळायला लागलेले की बाबा आता चंद्राची भाकरी आपल्याला खायला मिळणार, चंद्र तारे तोडून आणण्याची गोष्ट राहिलेली नाहीये, आता पोटापाण्याची गोष्ट आहे. म्हणजे माझ्या नाटकामध्ये प्यार के तो डरने क्यामध्ये अकबरला जेव्हा निरोप येतो की बाबा रे सलीम जेलमधनं पळून गेलेला आहे, जेलमधनं पळून गेलेला आहे, तर तो हसतो खूप, अकबर खूप हसतो. तो बोलतो, मग दरबारातले लोक त्याला विचारतात, बाबा तू का हसतोयस, एवढं का हसतोयस? तर तो बोलतो की जाऊ दे, पळून जाऊ दे. कसं आहे, अनारकलीला दुखाने पळून जातो जेलमधनं सलीम,
तो बोलतो की कसं आहे की प्रेमाची भूक भागली का पोटाची भूक सुरू होते, आणि पोटाची भूक सुरू झाली का मग गप ऑफिसला रुजू व्हावं लागतं पगार घेण्यासाठी, दिवस भरण्यासाठी. अगदी तसं आहे. गंमत आहे, प्रेमाची भूक आहेच, पण ती किती दिवस आहे, तो पळून पळून जाणार कुठे, कारण त्याला माहिती आहे की तो माझ्यावर डिपेंड आहे सलीम. म्हणून तो हसतो, बोलतो की जाऊ दे, प्रेमाची भूक भागली का पोटाची भूक सुरू होते, आणि पोटाची भूक सुरू झाली तर गपचूप आपल्या ऑफिसला रुजू व्हावं लागतं. तसंच थ्रस्टमध्ये खूप म्हणजे मी एका वाक्यातनं ते नाटक घेतलं महेश पांजरेकरांनी. आम्ही एक ती कविता त्यांनी त्यात रचली होती की साता जन्माच्या बाता मारता आणि साला गर्भातच मारता, साता जन्माच्या बाता मारता आणि साला गर्भातच मारता, क्षणाची देवी आणि अनंत काळची दासी, चालणार नाही आता ही चापलूसी, कारण ठरलेलं लग्न मोडलेल्या मुली आता रचतील नव्या दमाची गोष्ट ठस्ट. या एका 4 ओळीच्या कवितेतूनच आम्ही ते नाटक सिलेक्ट केलं, कारण किती मोठं वाक्य येते की साता जन्माच्या बाता मारता, लग्न करताना आपण साता जन्माच्या बाता मारतो, आणि मुलगी झाली का, मुलगी होते असं कळलं का पोटातच तिला मारतो. ही जी सामाजिक जाणीव आहे, ही जी सामाजिक भान आहे, हे जर तुमचं निरीक्षण असेल, तुमचं ते सामाजिक जाणीव जिवंत असेल, तर तुम्हाला ते भावतं निर्माता म्हणून, नट म्हणून, लेखक म्हणून, दिग्दर्शक म्हणून. आणि ती जर नसेल, तुम्हाला फक्त व्यवसाय करायचा आहे आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्हाला आलिशान गाड्या घ्यायच्या आहेत, घरं घ्यायची आहेत, तुमची लाईफस्टाईल बदलायची, तर मग तुम्ही फक्त वरवरच नाटकं करता. कमर्शियल ज्याला म्हणतो, व्यावसायिक ज्याला गणित ज्याची पक्की आहेत, ज्यात आपण नाटक केल्यानंतर पैसा भरपूर मिळणार आहे, तशी निर्माते सुद्धा आहेत ना. आणि अशी निर्माते आहेत की ज्यांना जाणीव आहे, ज्यांना सामाजिक भान आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामाजिक बांधिलकी आहे त्यांची. सर, सामाजिक जाणीव, सामाजिक बांधिलकी आणि व्यावसायिक निर्माता या सगळ्या प्रकारांमध्ये नाटक हे यशस्वी, म्हणजे व्यावसायिक रंगभूमीवर यशस्वी नाटक कदाचित त्याचा गल्ला असू शकेल, परंतु एक चोखंदळ निर्माता म्हणून आपल्या दृष्टीने एक यशस्वी नाटकाची नेमकी व्याख्या काय आहे? कुठलंही नाटक आहे ना, यशस्वी का अयशस्वी कधी ठरतं, त्या नाटकाशी निगडित असलेले जे लोक आहेत त्यांचं 100% जर त्या नाटकात नसेल तर ते नाटक यशस्वी कधीच ठरत नाही. मग विषय किती छान असेल, विषय किती चांगल्या पद्धतीने मांडला असेल, त्यातले नट मोठे मोठे असतील, तरी सुद्धा ते नाटक चालत नाही. या सगळ्या गोष्टींसाठी सगळ्यांचे 100% व्यवसाय म्हणून असणं खूप गरजेचं आहे. उदाहरणार्थ, एखादं चांगलं नाटक आहे आणि बांधलंय पण चांगलं, लिहिलंय पण चांगलं, बसवलंय पण चांगलं, नट मंडळी पण कामं चांगली करतात, परंतु त्याची मॅनेजमेंट, नाटकाची मुळात बेसिकली मॅनेजमेंट फार महत्वाची असते. ती जर मॅनेजमेंट चांगली नसेल तर ते नाटक, चांगलं नाटक सुद्धा 100 प्रयोगात 10 प्रयोगात बंद पडतं. परंतु एखादं वाईट नाटक असेल पण त्याची मॅनेजमेंट आणि त्याच्यासोबत असलेले सगळ्यांचे डेडिकेशन 100% असेल तर नाटक सक्सेस होतं. 100 काय 1000 प्रयोग चालतं. हे व्यावसायिक गणित त्यातलं फार महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की जे नाटक चालतं ते व्यावसायिक, जे नाटक चालत नाही ते प्रायोगिक. का? आपण ते प्रयोग करत असतो सतत, की आता चालेल, उद्या चालेल, नंतर चालेल. आणि यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं असतं तुमचं नाटकाच्या मॅनेजमेंटचं स्किल किती महत्वाचं आहे. कारण मला हे अनुभव आला जागो मोहन प्यारे करत असताना 2006 ते 2008 मला प्रचंड स्ट्रगल करावा लागला, कारण मला व्यावसायिक गणितच कळत नव्हती. कारण मला इथली जी प्रस्थापित मंडळी आहे ती शिरकाव करू देत नाही, त्या मराठी व्यावसायिक रंगभूमीवर मला शिरकाव करूच देत नव्हते. कारण कुठेच नाही, कुठल्याही यशस्वी क्षेत्रामध्ये जर तुम्ही शिरकाव करता तेव्हा तुम्हाला खूप प्रचंड नाहक त्रास देतात लोक, प्रचंड अडथळा निर्माण करतात लोक तुमच्यासमोर. परंतु तुमची जिद्द, तुमची चिकाटी, तुमचे पॅशन जर असेल तर तुम्ही त्यातनं मार्ग काढता आणि शेवटी त्यांना सरेंडर व्हावंच लागतं तुमच्यासोबत. आणि असंच काहीसं माझ्यासोबत झालं. कारण जागो मोहन प्यारे करत असताना पहिली ती माझी आमचा आनंद होता, अरे आम्ही व्यवसाय नाटक केलं, छान 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 मस्त. जसं नाटकाचे प्रयोग होत होते तसं मला कळत होतं की आपण पैसे घुसतोय, आपल्याला पैसे परत येत नाहीये आणि आपल्याला लॉस होतोय आणि आपल्याला लॉस भरून काढायचा आहे. कारण दर्शनलाही माहित नव्हतं व्यावसायिक गणित, मला सुद्धा माहित नव्हतं, कारण माझ्यासाठी नवीन क्षेत्र होतं. आणि ऑफकोर्स सिद्धार्थ नटच होता, त्याला नट म्हणून काम करत होतं, त्याचं 100% होतं. मग माझं सगळ्यात मोठी जबाबदारी होती की बाबा मॅनेजमेंट म्हणजे काय, नाटकाचं मॅनेजमेंटचं कुठं पुस्तक आहे का, जरा शोधूया आपण. तर तसं कुठं पुस्तक नव्हतं. नाटकाचं मॅनेजमेंट म्हणजे तुम्हाला तिथे स्वतःच, म्हणजे बोलतो ना की स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, तिथं स्वतः जावं लागतं, तिथं स्वतः काम करावं लागतं, स्वतः जातीने हजर राहावं लागतं, तारखा मिळवाव्या लागतात तुम्हाला. म्हणजे कसं आहे की
आता शिवाजी अंडरग्राऊंड सारखं नाटक, हे जर नाटक नंदू माधवने स्वतः प्रोड्युसर म्हणून जर प्रोड्यूस केलं असतं तर कदाचित त्यांना ते व्यावसायिक गणित जमली नसती. पण त्यांना माझ्यासोबत अद्वैत थिएटरचा सपोर्ट घ्यावा लागला त्या नाटकाला निर्मितीमध्ये, आणि त्यांना ते मॅनेजमेंट द्यावं लागलं त्यांना मला. आणि पहिल्याच दिवसापासून त्या नाटकाला हाऊसफुलचे बोर्ड मिळाले, कारण त्या तारखा तशा काढल्या होत्या. रविवार दुपार, शनिवार दुपार, सुट्टी दुपार. या माध्यमातून लोकांपर्यंत नाटक पटकन पोहोचलं. कारण कसं होतं की नाटक भले चांगलं आहे तुमचं, पण तुम्हाला समजा सोमवार रात्र दिली, आडवार रात्र, बुधवार रात्र किंवा शुक्रवार सकाळ, लोक नाटकाला येणार आहेत का मला सांगा? नाही येणार. कारण नाटक बघण्याचा जो वेळ असतो, जो काळ असतो, तो शनिवार रविवार आणि सुट्टी दुपार असतो, सुट्टीपूर्व रात्र असते किंवा शनिवार रात्र असते. हे गणित समजायला मला 2 वर्ष गेले आणि साध्या साध्या लोकांना समजत नाही. हे जे काय यशाचं माझ्या मागचं जे काय गणित आहे, गमक आहे, त्याच्या मागचं कारण आहे की कारण हे तुम्हाला जर जमलं तर तुम्ही सक्सेसफुल निर्माते आहात. आणि तुम्हाला त्या तारखा काढता आल्या पाहिजे, भाडून काढता आल्या पाहिजे, सहज काढता आला पाहिजे, तुमचा रॅपो वाढला पाहिजे, तुमच्या इतर निर्मात्यांसोबतचा संबंध. किंवा माझ्याकडे रविवार दुपार एकच आहे, तर महिन्याला रविवार किती आहेत? महिन्याला रविवार 5 आहेत. महिन्याला शनिवार किती आहेत? महिन्याला शनिवार 5 आहेत. सुट्ट्या किती आहेत? महिन्याला शनिवार 2, सुट्ट्या 3-4 आहेत. या सगळ्या तारखा तुम्हाला जमवाव्या लागतात आणि त्या जमवल्यानंतर त्याचं मॅनेजमेंट तुम्हाला करावं लागतं. बाबा आता माझी आज 4 नाटकं सुरू आहेत. अलबत्या गलबत्या, अरण्यक, निम्मा शिम्मा राक्षस, इबलिस नावाचं नाटक आहे. हे नाटक करत असताना मला ह्या एवढ्या तारखा माझ्याकडे आहेत, कारण लिमिटेड आहेत ना, महिन्याला लिमिटेड रविवार आहेत, लिमिटेड शनिवार आहेत. तर ह्याच्यामध्ये ह्याची मॅनेजमेंट कशी करायची? मग काय नाटकं मला पुण्याला घेऊन जावं लागतात, काय नाटकं मला मुंबईत करावं लागतात, काय नाटकं मला ठाण्यामध्ये करावं लागतात, काय नाटकं मला पनवेलमध्ये घेऊन जावं लागतात. हे तुम्हाला महिन्याचं एक शेड्युलिंग बनावं लागतं. आणि हे ज्याला जमतं, ज्याला समजतं, ह्याच्यावर पकड आहे आणि नटांबरोबर त्याची जास्त अशी घट्टी आहे, अशीच नाटकं तुम्ही सक्सेस करू शकता. मग त्या नाटकामध्ये दम असो नसो, ते नाटक जर तुम्हाला मॅनेजमेंट लेवलला, तारखांच्या लेवलला जर नीट करता आले तर तुम्हाला सक्सेस डेफिनेटली मिळतं. सर, एक नाट्य निर्माता संघाचे एक कार्यवाह म्हणून आज आपण कोरोना काळात नाट्य म्हणजे ही शूटिंग चालू आहे की नाटकं चालू हवीत यासाठी संघर्ष करतात. गेली 5 महिन्यापेक्षा अधिक काळ नाटकं बंद आहेत. याचा आर्थिक फटका या नाट्यसृष्टीला किती बसलाय, या संदर्भात काही सांगता येईल? खऱ्या अर्थाने ना, आता माझंच तुम्ही म्हणाल तर माझे जवळजवळ 350 प्रयोग कॅन्सल झाले. आता 350 प्रयोग कॅन्सल होणं, आणि आमचा सीझन जो असतो वर्षभरातला, एप्रिल मे जून हा आमचा पक्का सीझन असतो, ज्या सीझन मध्ये आम्हाला 100% आम्हाला माहिती आहे की आमचं बुकिंग चांगलं आम्हाला मिळणार, कारण सुट्ट्या असतात त्या काळात, एक्झाम संपलेल्या असतात, आणि तोच आमचा काळ गेला. आता हे 300 प्रयोग कॅन्सल होणं म्हणजे किती मोठा फटका आहे. म्हणजे केवळ निर्माता म्हणून मला नाही, नट म्हणून वैभव मांगलेला असेल, बॅकस्टेजचा कलाकार म्हणून आमचा बॅकस्टेज कपडेपटवाला असेल, इस्त्रीवाला असेल, सेट लावणार असेल, लाईट लावणार असेल, मेकअप करणार असेल, या सगळ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. त्याचबरोबर लेखक दिग्दर्शकाला रॉयल्टी मिळते, त्यांना सुद्धा फटका बसलेला आहे. ज्यांचं टोटली नाटकावर डिपेंड आहे त्या लोकांना मोठा फटका बसलेला आहे. आणि जर माझ्या 4 नाटकांचं तुम्ही म्हणा तर जवळजवळ 3-4 कोटीचा फटका एका दणक्यात आम्हाला बसलेला आहे. आणि तो भरून काढण्यासाठी आता पुढचे 2 ते 3 वर्ष आम्हाला जाणार आहे. म्हणजे आता आम्ही जवळजवळ 2 ते 3 वर्ष मागे गेलेलो आहोत. डोक्यावर करोडोचं नुकसान आणि करोडोचं लॉस आमच्या डोक्यावर कर्ज झालेलं आहे. कारण त्या पद्धतीने आम्ही नियोजन केलेलं असतं की बाबा एप्रिल मे महिन्यामध्ये आपल्याला प्रयोग करायचे, नाटकं करायचे, तर आपल्याला ती गणित आम्ही आधी ऑलरेडी बांधत असतो. त्यात बुकिंग्स आमच्या असतात, नटांच्या तारखा आम्ही बुक केलेल्या असतात, काही ठिकाणी ऍडव्हान्स मध्ये थिएटर बुक केलेले असतात. या सगळ्या गोष्टींचा मोठा फटका आम्हाला बसतो. आणि जर पूर्ण व्यवसायाचं तुम्ही म्हणा तरी कमीत कमी 100 कोटीचं नुकसान तरी सहज झालेलं आहे. कारण जर मराठी रंगभूमीवर जर समजा 40-50 नाटकं सुरू असतील तर 40-50 नाटकांचं जर तुम्ही बघाल तर ती कमीत कमी 100 कोटीचं नुकसान. आणि जवळजवळ 20 ते 25 हजार लोक या मराठी नाटकाच्या व्यवसायावर डिपेंड आहे. नॉट ओनली दॅट, रंगकर्मी तर थिएटरशी निगडीत असलेले थिएटरचे मॅनेजमेंट, थिएटरचे डोअरकीपर, थिएटरमध्ये असलेले बुकिंग क्लार्क, थिएटरमध्ये असलेले पार्किंगवाले, थिएटरमध्ये असलेले कॅन्टीनवाले,
त्या निगडीत असलेले टेम्पो, बस, ज्यांचे वाहन आहेत त्यांच्या, या सगळ्यांवर मोठा परिणाम झालेला आहे आणि भरून काढण्यासाठी जवळजवळ 2-2.5 वर्ष झाली. सर, या कोरोना काळामध्ये एक म्हणजे थोडासा वेगळा प्रश्न नाट्यसृष्टीपेक्षा, परंतु आपल्या कार्याशीच निगडीत, की नाट्य निर्माता संघाचे एक कार्यवाह म्हणून आपण नाट्य निर्मात्यांना जी काही मदत पोहोचली सध्या आर्थिक याच्या संदर्भामध्ये, त्याचा आपण म्हणजे समर्थनही केले, त्याचं एक न्यायिक भूमिकाही आपण मांडली. तर यामध्ये नेमका हा जो वाद आहे, म्हणजे रंगकर्मी म्हणजे नाटकाच्या मागे असणारी एक कामगार असतील आणि निर्माते असतील, यांच्यामध्ये हा थोडासा मदतीच्या संदर्भातला वाद आहे की नेमकं काय आहे, काय झालं नेमकं सर या संदर्भात? वाद नाही झाला, थोडस मिसअंडरस्टँडिंग झालेलं आहे काही लोकांचं. कारण कसं होतं की असे जेव्हा प्रसंग निर्माण होतात, म्हणजे समजा मागच्या वर्षी 2019ला महापूर आला होता पश्चिम महाराष्ट्रामध्ये, ओके, तर त्यावेळी काही मदतीसाठी उत्साहाने काही लोक एकत्र आले आणि त्यांनी मदत निधी गोळा केली लोकांकडनं आणि ती मदत निधी त्या गरजू लोकांपर्यंत पोहोचवली, ज्यांना गरज आहे, ज्यांना फटका बसला त्या महापुराचा किंवा त्या सगळ्या पावसाचा. ओके, तसंच कोरोनाच्या संकट काळामध्ये जे अचानक संकट आलं आणि अचानक लोक हवालदिल झाले, रोजगार गेला. कारण आमचं कसं आहे की रोजच्या हातावर भाकरीचे दिवस आहेत, म्हणजे आज आम्हाला धंदा करायचा, आज आम्हाला कमवायचंय. आमचं असं नाही की महिन्याचं कमवायचं आणि पगार महिन्याला येतो, असं नाहीये आमचं. रोजचं दिवसाला रोजचं काम असतं आमचं. तर त्या ह्याच्यामध्ये काही अशी लोक होती की ज्यांनी परस्पर संघटना ज्या आमच्या आहेत, म्हणजे आता मध्यवर्ती संस्था ज्या आहेत, आता मी मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाचा प्रमुख कार्यवाहक आहे. ओके, तर ही घटक संस्था आहे. मध्यवर्ती जी संस्था आमच्या आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, त्या मराठी नाट्य परिषदेच्या माध्यमातून कलाकार संघ आहे, म्हणजे कलाकारांचा एक संघ आहे. रंगमंच कामगारांचा एक संघ आहे, जे रंगमंच कामगारांच्या प्रश्नांवर काम करतं. कलाकार संघ कलाकारांच्या प्रश्नांवर काम करतं. व्यवस्थापक संघ आहे आणि मराठी नाट्य निर्माता संघ आहे. अशा 4 संघटना त्या घटक संस्था नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती संघटनेच्या निगडीत आहेत. तर आमचं म्हणणं असं होतं की लोक मदत द्यायला तयार होते. मराठी नाटकावर प्रेम करणारे, मराठी नाटकावर जीव लावणारे जी प्रेक्षक वर्ग होतो, म्हणजे जगात आहे, नॉट ओन्ली महाराष्ट्र, भारतात, तर जगामध्ये त्यांना मदत करायची होती. तर ही जी मंडळी, जी दुसरी मंडळी होती, ज्या मंडळीने एक समूहाच्या माध्यमातून स्वतःच्या खात्यामध्ये पैसा जमा केला, त्याचा हिशोब आज तक कोणाला दिला नाही. किती करोडोंनी जमा केला कोणाला माहित नाही. ज्याच्यामध्ये ज्येष्ठ आमचे कलावंत पण तिकडे आहेत, ज्येष्ठ निर्माते पण तिकडे आहेत. आम्हाला त्या वादात पडायचं नाही. तुम्ही पैसा किती जमा केला, काळा पैसा गोरा पैसा जमा केला, आम्हाला माहित नाही. आमचं म्हणणं असं होतं की संघटना आहे, संघटनेच्या माध्यमातून ज्या संघटना रजिस्टर आहे, धर्म द्यायला निगडीत आहे, त्याचं सगळं ऑडिट बघतो आहे, अशा संघटनेच्या माध्यमातून आपण फंड जमा करूया आणि त्या माध्यमातून आपण लोकांना तो वाटूया. एवढं सिंपल गणित होतं आमचं. परंतु काही लोकांना स्वतःच्या वर फोकस करायचा होता आणि आम्ही सामाजिक बांधिलकी आमची बघा केवढी मोठी आहे आणि आम्हाला प्रसिद्ध व्हायचंय या हेतूने, केवळ या हेतूने, आणि त्यांना काळा बाजारच करायचा होता, त्यांना तो पैसा खायचा होता. माझं तर स्पष्ट मत आहे, तुमच्या माध्यमातून मी स्पष्टपणे बोलतो की तो मोठा भ्रष्टाचार झालेला आहे, करोडोने भ्रष्टाचार झालेला आहे. त्याचा हिशोब आज तक त्यांनी दिलेला नाहीये कोणाला, ना सरकारला दिलाय ना कुठल्या व्यक्तीला दिलेला आहे त्यांनी. तर आमचं म्हणणं असं की तुम्ही तुमचं करा, आम्ही तुमच्या वादात पडत नाही. मग त्या लोकांनी मिसगाईड केलं की निर्मात्यांनाच मदत झाली, काही विशिष्ट लोकांनाच मदत झालेली आहे. तर कसं आहे, शेवटी एक गोष्ट मी तुमच्या समोर जाहीर करतो की या सगळं मराठी रंगभूमीचा जो मेन खंबा जो आहे, जो मेन कणा आहे, तो म्हणजे कोण आहे? निर्माता. निर्माता जगला तर मराठी रंगभूमी जगेल, निर्माताच मेला तर मराठी रंगभूमी जगणार आहे का? तर नाही जगणार. तर पहिला विचार निर्मात्यांचा केला, त्याच खालोखाल कलावंतांचा केला आणि त्याच खालोखाल रंगमंच कामगारांचा केला. आणि आज तुम्ही म्हणाल तर जवळजवळ आपण 5,000 लोकांपर्यंत मदत पोहोचवली आणि 5,000 लोकांपर्यंत आजपर्यंत त्यांच्या घरात अन्नधान्याचं किट असेल, पैशाच्या स्वरूपात असेल किंवा मेडिकलच्या स्वरूपात असेल, आपण त्यांना मदत केलेली. कारण काय झालं, इतकं फ्रस्ट्रेशन आहे, इतकं लोक हवालदिल झालेले आहे की लोकांना कळत नाही की काय करावं. लोक चिडतात आहे, वैतागतात आहे, त्यांना सुचत नाही काय करावं.
कारण घरात बसण्याची सवय नाही कोणाला. सतत काम करणं, सतत कामात राहणं ही लोकांची मानसिकता असते. पण अचानक ही सगळ्या गोष्टी बंद झाल्यानंतर लोक फ्रस्ट्रेट होतात. तर अशा लोकांना मानसिक आधार देणं की आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्ही घाबरू नका, हे संकट टळेल, हे संकट आसमानी संकट आहे, शतकातनं एकदा आलेलं संकट आहे, घाबरून जाऊ नका, आपण सोबत आहोत, आपण एकत्र आहोत, जगू पण एकत्र आणि मरू सुद्धा एकत्रच, ही भावना निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न केला या मदत निधीच्या माध्यमातून. आणि ऍक्च्युली आम्ही मदत निधी म्हणतच ना, आम्ही सहकार्य म्हणतोय की एका सहकार्याने दुसऱ्या सहकार्याला सहकार्य केलं, ही आमची भावना आहे. गरजू आहेत म्हणून आम्ही तुम्हाला मदत करतो अशातली भावना नाही. तुम्ही रंगकर्मी आहात म्हणून आम्ही तुम्हाला मदत करतो, सहकार्य करतो, ही मानसिकता. आणि या लोकांनी खूप मिसगाईड केलं लोकांना आणि त्या पद्धतीच्या बातम्या पेपरमध्ये देऊन लोकांमध्ये भ्रम निर्माण केला. आम्ही देऊ शकलो असतो पण आम्हाला तो भ्रम निर्माण करायचा नाही, कारण सध्याची परिस्थिती राजकारण करण्याची नाहीये. सध्याची परिस्थिती एकमेकाला सहकार्य करण्याची, एकमेकांच्या दुःखात सहभागी होण्याची आहे आणि एकमेकांच्या सोबत राहण्याची आहे. काही लोकांना राजकारण करायला आवडतं. आता जसं पावसाळा आला की जसं छत्र्या उगवतात ना, तसे मदतीच्या छत्र्या उगवलेल्या आहेत आणि त्यांनी ते राजकारण करून भ्रष्टाचार केलेला आहे. माझा थेट आरोप आहे. सर, हे म्हणजे चित्रपटसृष्टी असेल, हिंदी, मराठी, इथले जे रंगकर्मी कामगार आहेत यांच्या अंतर्गत एक वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या संघटना काम करतात. तसं व्यावसायिक रंगभूमीलाही अशा रंगकर्मींच्या संघटना ज्या आहेत त्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या संघटना म्हणून काही आव्हान आपल्या समोर आहेत का? म्हणजे की अशी काही समस्या आहे का आपल्या समोर? कसं आहे, कलेला नेहमी एक राजआश्रय असतो आणि कला ही राज घराण्यापासून आलेली आहे. राज दरबारात कलेला नेहमी राजआश्रय मिळालेला आहे. तसं इथे राजकीय आश्रय घेऊन काही कलावंत, काही लोक, रंगकर्मी त्यांचा हेतू साधण्याचा प्रयत्न करतात. मला असं वाटतं कला ही न्यूट्रल असावी. कला, रंगकर्मी न्यूट्रल असावे, कुठल्या राजकीय पक्षाशी ते निगडीत नसावे. राजकारण असावं, राजकीय लोकांशी संबंध असावे, पण तो स्टॅम्प मारून घेणं, कारण एखादा प्रेक्षक एखाद्या विचारधारेचा असतो, एखादा कलावंत एखाद्या विचारधारेचा असू शकतो, पण जेव्हा कला म्हणून आपण बघतो तिकडे तर आपण एक अलिप्त म्हणून ते पाहिलं पाहिजे, असं माझी भूमिका, असं माझं मत आहे. आणि नक्कीच शासन दरबारी जर तुम्हाला काही गोष्टी घ्यायच्या असेल तर तुम्हाला राजकीय पक्षाचा मोठा एक सपोर्ट असावा लागतो. परंतु तुमचं म्हणणं, तुमचा मुद्दा, तुमचा प्रश्न आणि तुम्ही खरे असाल तर मला वाटतंय की या गोष्टीची गरज नाहीये की कुठल्या राजकीय पक्षाच्या माध्यमातून आपण तिकडे जावं. तर मी स्वतः कायद्याचं शिक्षण घेतलेला विद्यार्थी आहे, लॉ केलेला विद्यार्थी आहे. जर मला कायदा माहिती आहे, जर मला माझे हक्क माहिती आहेत, मला माझे कर्तव्य माहिती आहेत, तर मला या गोष्टीची गरज लागत नाही. मी हक्काने भांडू शकतो, शासनाला बोलू शकतो की बाबा शासन, तुम्ही आमचे पालक आहात, आम्ही तुमचे पाल्य आहोत आणि आमच्यावर अशी संकट आलेलं आहे, तुम्ही आता आम्हाला मदत करा, कारण आमचा तो हक्क आहे. कारण जर आम्ही आमचे कर्तव्य पार पडतो, कारण आम्ही प्रत्येक महसूल विभागामध्ये नाटकं घेऊन जातोय. थिएटर्स का, नाट्यगृह का ओपन केले, कशासाठी ओपन केलं शासनाने? नाटक कला जिवंत राहण्यासाठी केले ना. आता सरकारला गरज काय? मग अशा पद्धतीचे खासगी मल्टीप्लेक्स आहेत, खासगी सिनेमागृह आहेत, तसे लोकांनी खासगी नाट्यगृह केले असते ना. शासनाने नाट्यगृह का निर्माण केले? कारण शासनाला माहिती आहे की नाट्यकला ही जिवंत राहणं काळाची गरज आहे आणि म्हणून शासनाने एक विभागच वेगळा केलेला आहे. सांस्कृतिक संचालनाच्या माध्यमातून शासन हे नाटक क्षेत्र असेल, कला क्षेत्र असेल, याच्यावर एक ऑब्झर्वेशन करत असते. त्यांचे अधिकारी, एक IAS ऑफिसर निवडलेला असतो त्या विभागासाठी. एक सांस्कृतिक विभागच वेगळा आहे. का केला सांस्कृतिक विभाग? कारण ही नाट्यकला, ही रंगभूमी जिवंत राहण्यासाठी, आणि त्याच्यासाठी एक रंगभूमी परीक्षण मंडळ सुद्धा आहे. आणि आज नाटक चालावं म्हणून शासन आम्हाला अनुदान देतं प्रत्येक नाटकाला, ज्याच्यासाठी त्याचे नियामक मंडळ जे नाटक बघतं, नाटकाचं वर्गवारी ठरवतं आणि त्याच्यानंतर शासन त्याला मदत करतं. तर मला असं वाटतं जेव्हा नाहीतर मग मला असं वाटतं की जर शासनालाच वाटलं की बाबा नाटक निर्मिती आपणच करावी, मग शासनाने नाटक निर्मिती केली असती ना. त्यांना वेळ नाहीये. त्यांना म्हणायचं की तुम्ही जसं शाळा
खाजगी शाळा आहेत, शासनाच्या शाळा आहेत. जर शासनाच्या शाळा असून सुद्धा काही खाजगी शाळा निर्माण होतात. मग खाजगी शाळांना जसं शासन अनुदान देतं शाळा चालाव्या म्हणून, तर शासनाने सगळे शाळा उघडल्या असतात, शासनाने सगळे हॉस्पिटल्स उघडले असते. तर मला असं वाटतं की नाटकं शासन निर्मिती करू शकत नाही. म्हणजे निर्माते आहेत त्या निर्मिती संस्थांना, निर्मात्यांसाठी सपोर्टसाठी शासनाने अनुदानाचं एक आयोजन केलेलं आहे, सपोर्ट केलेला आहे. त्या माध्यमातून समजा हे आता आसमानी संकट आमच्यावर आलेलं आहे, तर मी तुमच्या माध्यमातून सुद्धा मी शासनाला अपील करेल की आमच्यावर हे मोठं भयानक संकट आलेलं आहे. या संकटातून आम्हाला उभं राहण्यासाठी पुढचे 2-3 वर्ष जाणार आहे. आणि कोरोनाचं संकट कुठपर्यंत आहे, कुठे थांबणार आहे काहीच माहित नाहीये. आणि नाटक ही लोकांची प्रायोरिटी आजच्या काळात राहिलेली नाहीये. लोक आता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी, आर्थिक स्थैर्य जे बिघडलेले त्याची घडी बसवण्यासाठी आणि त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या भागवण्यासाठी पहिलं प्रयत्नशील आहेत. मनोरंजन हे शेवटचं त्यांचं आहे प्रायोरिटी, त्याची ती प्रायोरिटी राहिलेली नाहीये. तर मग आम्ही जगायचं कसं? आमचं टोटली डिपेंड्स नाटकावर आहे. कारण फ्रस्ट्रेशन मध्ये आज आमचा जवळचा निर्माता गेला, गोविंद चव्हाण, जो आमचा ज्याचं हिमालयाची सावलीसारखं मोठं नाटक सुरू आहे सध्या, तो बिचारा फ्रस्ट्रेशन मध्ये गेला. काही कलावंत आत्महत्या करतात आहे, काही कलावंत वेळ लागायच्या पाळीमध्ये मानसिकतेमध्ये आहेत. तर ही अवस्था फार दयनीय आहे. तर शासनाच्या माध्यमातून शासनाने आम्हाला इथे सपोर्ट करणं ही गरज आहे. सर, एक शेवटच्या टप्प्यातला हा प्रश्न की एक निर्माता म्हणून, म्हणजे आपण मगाशी बोलला की कोरोना संकटाने जवळपास 2 ते 3 वर्ष आपल्याला मागे नेलं, पण तरीही उत्थान घेण्याचा एक काळ येणार आहे. अशा काळामध्ये आपलं एक ड्रीम प्रोजेक्शन काय असणार आहे येणाऱ्या काळामध्ये? हो, येणाऱ्या काळामध्ये ड्रीम प्रोजेक्शन खूप काय आहेत, खूप आहेत तसे करण्यासारखं. एक अरविंद जगतापांनी एक नाटक लिहिलेलं आहे सध्या आणि त्या माध्यमातून आमचं काम सुरू, पण आता काय 2020 मध्ये शक्य नाही, 2021 मध्ये आमचा प्रयत्न आहे त्या संदर्भात काम करायचं. आणि दुसरी गोष्ट, एक मतकरी काकांचं एक नाटक, म्हणजे आता दिवंगत मतकरी काका गेले आमचे 18 मेला कोरोनामुळे, आणि खूपच मोठं नुकसान मराठी रंगभूमीचं झालेलं आहे, मराठी साहित्याचं झालेलं आहे. आणि त्यांचं एक नाटक त्यांनी लिहून ठेवलेलं आहे, गांधी अंतिम पर्व नावाचं. खूप सुंदर नाटक लिहिलेलं आहे. ते नाटक सध्या डोक्यात आहे आणि ते विचार आहे, पण ते नाटक ऍक्च्युली मतकरी काका स्वतः डिरेक्ट करणार होते. आता ते हयात नसल्यामुळे ते सगळा विषय पुढचा आहे. पण त्या या काही 2-3 प्रोजेक्ट डोक्यात आहेत जे आपल्याला पुढे येणाऱ्या काळामध्ये आम्हाला अद्वैत थिएटरच्या माध्यमातून आम्हाला ते करायचे आहेत. परंतु ही आर्थिक घडी कशी बसते, आर्थिक संकट कसं टळतं त्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. कारण सगळ्या गोष्टीचं आव्हान होऊ शकतो पण पैशाचं आव्हान होऊ शकत नाही. कारण आम्ही काय, म्हणजे आज मराठी रंगभूमी जेव्हा काम करतो तर मी काय ब्लॅकचा व्हाईट करणारा माणूस नाही की माझ्याकडे करोडोने पैसे पडलेले आहेत आणि म्हणून मला नाटक करायचं आहे, तर अशातला भाग नाही. किंवा माझे बॅकग्राऊंड सुद्धा, मी कुठल्या पिढीजात असा निर्माता नाहीये, खूप स्ट्रगल करून इथपर्यंत आलेलो आहे. त्यामुळे खूप आर्थिक गणित, आर्थिक रिसोर्सेस गोळा करून आम्ही नाटकं करतो, कर्ज काढून नाटकं करतो. कितीतरी वेळा आमची घरं गेलेली आहेत. म्हणजे आता मी, म्हणजे जरी आपलं आवड जरी असली मराठी रंगभूमीवर नाट्य निर्माता म्हणून, परंतु खूप नुकसान सुद्धा झालेलं आहे. आज आम्ही 2 घरं माझी गेलेली आहेत या मराठी रंगभूमीवर काम करत असताना. कारण कसं आहे की एक सामाजिक बांधिलकी म्हणून काही सामाजिक नाटकं केलेली आहेत, त्यात काही व्यावसायिक यश नाही मिळालं मला, परंतु एक मनात एक आनंद देऊन गेला की बाबा मराठी रंगभूमीवर येणाऱ्या काळामध्ये जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा नक्कीच या नाटकांची नोंद घेतली जाईल. मग ते नाटक बॉम्बे 17च्या माध्यमातून असेल, ते नाटक स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या माध्यमातून असेल, किंवा ते नाटक शिवाजी अंडरवनच्या माध्यमातून असेल, दखल नक्कीच घेतली जाईल मराठी रंगभूमीवर त्या नाटकांची. आणि येणाऱ्या काळामध्ये आहेत बऱ्याच गोष्टी करायच्या, परंतु आता त्याचं प्लॅनिंग नाहीये. 2021 मध्ये त्याचं नक्कीच प्लॅनिंग आम्ही करू. बिलकुल सर, गेली तासभर आपण ज्या विविध प्रश्नांना ची उत्तरं दिलीत, अगदी तर्कशुद्ध आपल्या अनुभवातून, आपल्या एकूण सामाजिक जाणीवेतून, या सगळ्या याच्यातून आपण ज्या पद्धतीने आज या सगळ्या प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिलीत, समस्या असतील त्या सगळ्यांवर दिलखुलासपणे चर्चा केली, आव्हानं काय आहेत हे सगळं सांगितलं. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या कोरोनाच्या संकटानंतर निश्चितपणे आणखी एक प्रतितेशाकडे आपली वाटचाल नक्कीच राहील. आपली वेळोवेळी आम्ही निश्चित त्रिवेज मीडिया आपला वेळ घेईल,
वेगवेगळ्या विषयांवर आपल्याशी निश्चितपणे गप्पा करायला आवडेल, चर्चा करायला आवडेल, मुलाखत घ्यायला आवडेल. आज आपण जो आपला अमूल्य वेळ त्रिवेज मीडियाला दिला याबद्दल आपले मनपूर्वक आभार सर. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.